बुधवार 22 जुलै सकाळपासून बातम्यांमध्ये एक गोष्ट सतत दिसली. लोकसभा किंवा राज्यसभेचं कामकाज सुरू व्हायचं, आता नीटच्या प्रश्नावर चर्चा होईल अशी चिन्ह दिसायची आणि नेमका गदारोळ सुरू व्हायचा. विरोधी पक्षातले नेते सभागृहात घोषणाबाजी सुरू करायचे. ज्यात आघाडीवर होते काँग्रेसचे नेते. काळे कपडे घालून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी इतर विरोधी पक्षांसह संसद दणाणून सोडली. पण यामुळे सुरू झालेलं कामकाज काहीच वेळात तहकूब व्हायचं. दुपारी 3:15 वाजेपर्यंत लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज नीटचा प्रश्न, विद्यार्थ्यांचं आंदोलन यावर चर्चा होईल, तोडगा निघेल असा अनेकांचा अंदाज होता. पण दोन्ही सभागृह तहकूब झाली. सरकारकडून आम्ही चर्चा घेण्यास तयार होतो, पण काँग्रेसने गोंधळ केला असं म्हणत काँग्रेसवर बिल फाडण्यात आलं. स्वतः राहुल गांधींनी संसदेत चर्चा झालीच पाहिजे अशी मागणी केलेली असताना काँग्रेसने चर्चा का होऊ दिली नाही? काँग्रेसने युटर्न का घेतला? काँग्रेसची खेळी नेमकी आहे काय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मंगळवारी 21 जुलैला राहुल गांधींनी काँग्रेस खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींची भेट घेतली. राहुल गांधींच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यानंतर सिंह तिथून निघून गेले. थोड्याच वेळात राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना छत्रसाल स्टेडियममध्ये नेण्यात आलं. राहुल गांधींना 3.5 तासांनी सोडण्यात आलं. तेव्हा त्यांनी आपल्या 5 मागण्या सरकारपुढे ठेवल्या. ज्यातली एक मागणी होती राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात नीटच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी. सकाळपासून याबद्दल हालचाली सुरू झाल्या. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेसाठी तयार आहे असं सांगितलं. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुद्धा हीच माहिती दिली. तर काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतली आणि त्यांना सरकारकडून नीटच्या प्रश्नावरचे मुद्दे देण्यात आले असं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नीटच्या मुद्द्यावर चर्चा झालीच नाही. झाला तो गदारोळ. पण सरकारकडून तयारी दाखवली जात असताना काँग्रेसने चर्चा का होऊ दिली नाही? तर सगळ्यात पहिला मुद्दा होता काँग्रेसने बदललेला स्टान्स. राज्यसभेचं सभागृह दिवसभरासाठी तहकूब होण्याच्या आधी राज्यसभेत नीटच्या प्रश्नावर चर्चा घेण्याबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आधी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल आणि मगच नीटच्या प्रश्नावर चर्चा होईल अशी भूमिका घेतली. त्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली आणि लागलीच सभागृह तहकूब झालं. सभागृहाबाहेर राहुल गांधी असतील किंवा सभागृहात मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसने आधी प्रधान यांचा राजीनामा आणि मगच चर्चा हा मुद्दा आता लावून धरलाय. याचं कारण काय? तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही कॉक्रोच जनता पार्टीची मुख्य मागणी. त्याच मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं. पण वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. 20 जुलैला हीच मागणी करत आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. आंदोलन प्रचंड पेटलं. त्याचवेळी धर्मेंद्र प्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेल्याची बातमी आली. त्यामुळे त्यांचा राजीनामा होणार का या चर्चा सुरू झाल्या, पण राजीनामा झाला नाही. थोडक्यात भाजप धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. जर सरकारने नीटच्या मुद्द्यावर चर्चा घेतली तर अधिवेशनातला एक मुद्दा बायपास करण्यात भाजपला यश येईल. ते होऊ द्यायचं नसेल तर आधी राजीनामा मग चर्चा असं म्हणत काँग्रेसला अधिवेशनात दबाव तयार करता येतो. डिलिमिटेशन बिल, आणखी काही विरोधी पक्षांमध्ये फूट पाडत 2/3 बहुमत घेणं अशा काही गोष्टी या अधिवेशनात भाजपच्या रडारवर आहेत. पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोवर कारभार सुरळीत होत नसेल तर भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लागतो आणि आम्ही चर्चा केली म्हणून सरकारला जबाबदारी सुद्धा झटकता येत नाही. काँग्रेसने युटर्न घेण्याचं दुसरं कारण म्हणजे सभागृहात नरेंद्र मोदींचं नसणं. सोमवारी 20 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. त्याआधी मोदींनी संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. पण त्यात त्यांनी नीट पेपर फुटीचा प्रश्न, विद्यार्थ्यांचं आंदोलन, CJPचा मोर्चा याबद्दल मौन बाळगलं. विरोधकांनी जेव्हा संसदेत हा मुद्दा उचलून धरला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षांनी भूमिका घेतली की नरेंद्र मोदींनी इथे उपस्थित राहायला हवं. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी बुधवारी लोकसभेत इथे मोदीजींनी यायला हवं, एक निवेदन द्यायला हवं अशी मागणी केली. तेव्हा सगळ्याच विरोधी पक्षांनी शेम शेम असं म्हणत मोदींचा निषेध केला. संसदेत होणारी चर्चा ही संसदेच्या रेकॉर्डवर येणार आहे. पण जर या चर्चेला पंतप्रधानच उपस्थित नसतील तर चर्चा करून फायदा काय अशी भूमिका काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी घेतली आहे. त्यामुळेच राजीनाम्याची मागणी लावून धरत काँग्रेसने सरकारवरचा दबाव वाढवला आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोंडीत पकडायची संधी सुद्धा काँग्रेस शोधते का
अशी चर्चा सुरू आहे. काँग्रेसने युटर्न घेण्याचं तिसरं कारण म्हणजे एकांगी चर्चेचा धोका. अगदी सोमवारी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना जेव्हा मल्लिकार्जुन खरगे बोलायला उभे राहिले तेव्हा सभागृह तहकूब करण्यात आलं. हीच गोष्ट बुधवारी सुद्धा घडली. मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्हाला नियम 267च्या अंतर्गत नीट परीक्षेवर सभागृहात चर्चा करायची आहे, पण निष्पक्षपणे चर्चा तेव्हाच होईल जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल असं राज्यसभेत बोलताना सांगितलं. पण तेव्हा उपसभापतींच्या खुर्चीवर बसलेल्या हरिवंश यांनी नियम 267 हा रेअरेस्ट ऑफ रेअर ओकेजन मध्येच लागू केला जातो असं सांगितलं, ज्यावर डीएमकेचे खासदार तिरुची सिवा यांनी देशात जे घडतंय ते रेअरच आहे असं म्हणत चर्चा घेण्याची मागणी केली. त्यानंतर खरगेंनी हाच मुद्दा लावून धरायचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी सभागृह तहकूब करण्यात आलं. विरोधकांना या प्रश्नाबद्दल एकांगी चर्चा होण्याची भीती आहे, कारण जेव्हा जेव्हा विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलायचा प्रयत्न केला आहे तेव्हा विरोधकांना बोलू दिलं जात नाही असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय. त्यामुळेच आधी चर्चा टाळून थेट धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने भर दिलाय. या सगळ्यात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेसाठी तयार आहे, पण काँग्रेस अध्यक्ष खरगे आपल्या गोल पोस्ट सतत बदलत आहेत आणि त्यामुळेच संसदेत नीटच्या प्रश्नावर चर्चा होत नाहीये असं विधान केलं. पण चर्चा करा म्हणणारी काँग्रेस चर्चा न होऊ देता नेमकं काय साध्य करणार आहे? तर काँग्रेसने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी स्ट्रॉंगली आर्ग्युमेंट केलंय. जर संसदेचं कामकाज चाललंच नाही तर भाजपने या अधिवेशनात जे नियोजन केलं होतं त्यात भाजप बॅकफुटला जाऊ शकतं. सोबतच देशभरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची कॉमन मागणी आहे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. काँग्रेसने आपला फोकस सुद्धा याच मागणीकडे वळवत राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणी करायला सुरुवात केली. यातून जर राजीनामा झालाच तर सीजेपी सोबतच विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला क्रेडिट मिळेल. त्यामुळे मोदींना कोंडीत पकडत चर्चा करणं, राजकीय स्कोर सेटल करणं, विरोधाची स्पेस आपल्याकडेच ठेवणं अशा अनेक पातळ्यांवर काँग्रेस खेळतंय. त्यामुळेच काँग्रेसने युटर्न घेत आधी राजीनामा मगच चर्चा अशी भूमिका घेतली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना गुरुवारी सकाळी संसदेत विरोधी पक्षांची बैठक होईल, या बैठकीत काय भूमिका घ्यायची हे ठरेल. संसदेचं कामकाज सुरू राहील का नाही याबद्दल विरोधी पक्ष म्हणून एकत्रित भूमिका घेतली जाईल, ती काँग्रेसला मान्य असेल असं सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचा युटर्न धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन थांबणार की पुन्हा चर्चेला सुरुवात करत काँग्रेस आणखी एक युटर्न घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? संसदेत चर्चा न होऊ देता राजीनाम्यावर ठाम राहणं हा काँग्रेसचा स्टान्स योग्य आहे की पॉलिटिकल गेनसाठी खेळलेली चाल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.